भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. कल्पना करा, एक मुलगा जो दररोज सकाळी वर्तमानपत्र विकायचा, तोच एक दिवस भारताचा राष्ट्रपती झाला. ही कहाणी आहे अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची, जे अक्षरशः ताऱ्यापर्यंत पोहोचलं, ज्याला आज संपूर्ण जग ए.पी.जे. अब्दुल कलाम या नावाने ओळखतं. अब्दुल दररोज सूर्योदयाच्या आधीच उठत. रामेश्वरमच्या खाऱ्या वाऱ्यात समुद्राचा दरवळ भरलेला असताना ते वर्तमानपत्र विकून इतकं कमवत असे की त्या पैशातून पुस्तके खरेदी करता येतील. त्यांचे वडील एक साधे नाविक होते, ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती, पण त्यांनी एक मोठी शिकवण दिली. चारणाशिवाय ज्ञान धोकादायक ठरतं, म्हणून प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीही सोडू नकोस, असं त्यांनी अब्दुलला सांगितलं. ते शाळेत टॉपर नव्हते, पण त्यांचं स्वप्न आकाशात उडण्याचं होतं. जेव्हा ते आकाशात उडणाऱ्या विमानांकडे पाहायचे, तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न उमटायचा, मी सुद्धा उडू शकतो का? आणि याच स्वप्नाने त्यांना फायटर पायलट बनण्याची प्रेरणा दिली. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. फक्त 8 जणांची निवड झाली आणि ते 9व्या क्रमांकावर होते. त्यांचं मन पूर्णपणे कोसळलं. ते रात्रभर समुद्रकिनाऱ्यावर भटकत राहिले. त्यांनी ठरवलं की जेव्हा आकाशाने मला स्वीकारलं नाही, तेव्हा मी भारताला तिथं पोहोचवीन. काही वर्षानंतर जेव्हा SLV रॉकेट बंगालच्या उपसागरात कोसळलं, तेव्हा पत्रकारांनी मथळे दिले, आणखी एक अपयश. पण त्यावेळी इस्रोमध्ये वैज्ञानिक बनलेले कलाम रॉकेटच्या ढिगाऱ्याजवळ बसून म्हणाले, आता आपल्याला हे तरी समजलं की काय करायचं नाही. बरोबर 3 वर्षानंतर रोहिणी उपग्रह भारतात बनवलेल्या SLV-3 रॉकेटमधून यशस्वीरित्या अंतराळात पाठवण्यात आला आणि कलाम यांच्या टीमचं या यशामुळं भारताचं नाव जगातील स्पेस क्लबमध्ये सामील झालं. 2002 मध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्याने ते भारताचे राष्ट्रपती झाले. शपथ घेताना देशाच्या सर्वोच्च पदावर एक नाव चालवणाऱ्याचा मुलगा विराजमान होता. तोही त्या लहानशा टेबलावर बसलेला आणि घरात पायात रबरी चप्पल घालणारा. 74 वर्षाच्या वयात त्यांनी पहिल्यांदा सुखोई फायटर जेटची गर्जना अनुभवली. कॉकपिटमध्ये बसलेले कलाम एखाद्या निरागस मुलासारखे हसत होते, कारण बालपणीचं त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं. ते सहज निवृत्त होऊ शकले असते, पण कलाम सर रेल्वेने प्रवास करत धुळकट गावागावात पोहोचत असत. तिथे मुलांबरोबर जमिनीवर बसून म्हणत, चला तुमची स्वप्न सांगा. त्यांच्या खिशात नेहमी पेन असायचे, जे ते त्या मुलांना देत असत, जे कठीण प्रश्न विचारत. त्यांचं आयुष्य केवळ एक प्रवास नव्हता, तर एक शिकवण होती की संघर्ष करणाऱ्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. म्हणून जेव्हा तुम्ही त्यांची बायोपिक पाहाल, तेव्हा हे लक्षात ठेवा, तुम्ही फक्त इतिहास नाही, तर त्या सत्याचे साक्षीदार होत आहात, ज्याने भारताला अंतराळापर्यंत पोहोचवले. अशा या थोर महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.